नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय उपयुक्त, नैसर्गिक आणि सौम्य उपचार, रेस्क्यू रेमेडी, जो बॅच फ्लॉवर रेमेडीचा एक भाग आहे. हे औषध अचानक आलेल्या मानसिक तणाव, घाबरटपणा, भीती किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रेस्क्यू रेमेडी म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा करायचा आणि कोणत्या अवस्थांमध्ये ते प्रभावी ठरते. रेस्क्यू रेमेडी हा बॅच फ्लॉवर रेमेडीज मधील एक महत्त्वाचा आणि सर्वाधिक वापरला जाणारा उपाय आहे. जीवनातील काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला अचानक भीती वाटते, मन विचलित होते किंवा तणाव प्रचंड प्रमाणात वाढतो. अशा वेळी रेस्क्यू रेमेडी हे एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी समाधान ठरते. ही उपाययोजना डॉक्टर एडवर्ड बाक यांनी तयार केलेल्या 38 फुलातील निवडक 5 फुलांच्या संयोजनाने बनवली गेली आहे. ती 5 फुले म्हणजे मानसिक धक्का, भीती, असहाय्यता, तणाव आणि मानसिक गोंधळ याच्यावर काम करणारी आहेत. रेस्क्यू रेमेडी ही कुठल्याही वयोगटातील व्यक्ती वापरू शकते, अगदी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत, आणि अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. परीक्षा, नोकरीतील मुलाखत, अपघात, अचानक दुःखद घटना, शस्त्रक्रियेआधीची भीती अशा अनेक भावनिक प्रसंगांमध्ये हे औषध मन शांत करण्यास काम करते. या औषधाचा वापर फार सोपा आहे. काही थेंब थेट जिभेवर किंवा पाण्यात टाकून घेतले जातात. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि इतर कोणत्याही औषधांबरोबर घेतले तरी चालते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रेस्क्यू रेमेडी त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि नैसर्गिक उपाय ठरतो. जर तुम्हीही वारंवार तणाव, चिंता किंवा भीती याचा सामना करत असाल तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या रेस्क्यू रेमेडीमध्ये असलेली 5 औषधे कोणती आहेत ती आपण बघूया. पहिला आहे रॉक रोज. त्याच्यामध्ये दहशत आणि जीव घेण्या भीतीवर काम करतं. दुसरं औषध आहे इम्पेशन्स, अधीरपणा आणि चिडचिड शांत करतं. तिसरं आहे क्लिमॅटिस, वास्तवाशी संपर्क जोडतं. चौथा आहे स्टार ऑफ बेथलेम, मानसिक धक्का सावरायला मदत करतं. आणि शेवटचा आहे चेरी प्लम, आत्मनियंत्रण आणि मानसिक संतुलन राखतं. आता आपण रेस्क्यू रेमेडी या औषधाचे मुख्य फायदे काय आहेत ते बघूया. पहिला आहे आणीबाणीच्या परिस्थितीत मदत. अपघात, धक्कादायक बातमी, मृत्यू किंवा इतर कोणत्याही अचानक आलेल्या संकटात मनाला शांत ठेवण्यासाठी आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नेक्स्ट आहे परीक्षेची भीती किंवा मुलाखतीची भीती. परीक्षा, मुलाखत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी येणाऱ्या भीती आणि ताणातून मुक्त करण्यास मदत करतं. नेक्स्ट आहे प्रवासातील चिंता. प्रवासाला निघताना किंवा प्रवासात येणाऱ्या अस्वस्थतेवर किंवा चिंतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढचा आहे अचानक आलेला राग किंवा चिडचिड. अनपेक्षितपणे येणारा राग, चिडचिड किंवा अस्वस्थता कमी करण्यास मदत करतं. पुढचा आहे झोप न लागणे. ताण किंवा चिंतामुळे झोप लागत नसल्यास शांत झोपेसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. दात दुखणे, मधमाशी चावणे, शारीरिक वेदना जसे की दाढदुखी किंवा मधमाशी चावल्यावर येणारी चूज आणि वेदना कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. पुढचा मानसिक धक्का. एखाद्या घटनेमुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडण्यास हे औषध मदत करतं.
रेस्क्यू रेमेडी ही फर्स्ट एड म्हणून प्रत्येक घरात असावी असे मानले जाते, कारण ती कोणत्याही दुष्परिणामाशिवाय मानसिक किंवा भावनिक स्थैर्यासाठी त्वरित मदत करते. आपण काही उदाहरणं बघूया आता. एका विद्यार्थ्याला परीक्षेच्या दिवशी खूप भीती वाटत होती. हात थरथरत होते, मन शांत राहत नव्हतं आणि डोकं शून्य झाल्यासारखं वाटत होतं. आईने त्याला रेस्क्यू रेमेडीचे 4 थेंब दिले. काही वेळात त्याचं मन स्थिर झालं, तो शांत झाला आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरा गेला. दुसरं एक्झाम्पल बघूया. एक महिला पहिल्यांदा विमानाने प्रवास करत होती. तिला खूप भीती वाटत होती, घाम येत होता आणि ती अस्वस्थ झाली होती. तिच्या नातवंडांनी तिच्या नातेवाईकांनी तिला रेस्क्यू रेमेडीचे 4 थेंब दिले. काही मिनिटातच ती थोडी शांत झाली, भीती कमी झाली आणि तिने आरामात प्रवास पूर्ण केला. आता आपण समारोप बघूया, कन्क्लुजन बघूया. रेस्क्यू रेमेडी हे एक संपूर्ण नैसर्गिक आणि सौम्य उपाय आहे, जे मानसिक तणावाच्या क्षणात मानसिक शांतता देण्याचे कार्य करते. कोणतीही औषधी रासायनिक क्रिया न करता केवळ भावनिक संतुलन साधून ते उपाय काम करतात. जर तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना अचानक आलेला भीती, तणाव किंवा भावनिक धक्का सहन करावा लागत असेल तर रेस्क्यू रेमेडी हा एक विश्वासार्ह आणि नैसर्गिक पर्याय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून अशाच उपयोगी माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.